सविस्तर घडामोडी बघूयात, मात्र पावसासंदर्भातल्या बातम्या सुरुवातीला बघूयात। महाराष्ट्रात कुठे काय परिस्थिती आहे? संपूर्ण महाराष्ट्रातले पावसाचे अपडेट घ्यायला सुरुवात करूयात। राजधानी मुंबईला पावसानं झोडपून काढलंय। पहाटेपासनं मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि काही महत्त्वाच्या ठिकाणी पाणी साचलंय, रस्ते जलमय झालेत। संपूर्ण मुंबईमध्ये ढगाळ वातावरणामुळे काळोख पसरलाय। जे फ्लायओव्हर, दादर, अंधेरी, सायन, किंग सर्कल, महालक्ष्मी अशा विविध परिसरात पाणी साचलंय। अंबरनाथ, बदलापूर या भागात सुद्धा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत। सार्वजनिक वाहतूक सेवेसह रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झालाय। सकाळीच त्यामुळे चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागलाय। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मुंबईतली ही वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य आपण बघतोय। आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसामुळे जे फ्लायओव्हरवरती कसं पाणी साचलंय, त्यासोबत इतरही काही सखल भागामध्ये, त्यामध्ये किंग सर्कल असेल, सायन, माटुंगा या भागामध्ये पाणी साचले आणि यात साचलेल्या पाण्यातनं आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी लोकांना आपापल्या ऑफिसमध्ये कामावर जावं लागतंय। याच पाण्यातनं वाट काढत मुंबईमध्ये अक्षरशः अंधार पसरलाय आणि गाड्यांचे हेडलाईट दिवसाढवळ्या चालू ठेवून वाहनं चालवावी लागतायत। मध्य रेल्वेवरच्या माटुंगा रेल्वे स्टेशन इथे रुळावरती पाणी यायला सुरुवात झाली आहे। सध्या जलद गती मार्गावरील काही रुळांवरती पाणी असलं तरी वाहतूक ही धीम्या गतीनं सुरू आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे वाहतुकीवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। माटुंगा रेल्वे स्टेशनच्या रुळावरती सध्या पाणी यायला सुरुवात झालंय आणि त्यामुळे साहजिक रेल्वेचा वेग मंदावलेला आहे। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर यांच्याकडनं। तुषार, रेल्वेची वाहतूक सध्या मंदावली आहे, त्याचे काय अपडेट आपल्या प्रेक्षकांना द्याल? नक्कीच श्वेता, तू सांगितल्याप्रमाणे मुंबईमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणाचा आणि दुसरीकडे पडणाऱ्या मुसळधार पावसाचा मोठा फटका आपल्याला रेल्वे वाहतुकीवरती बसताना पाहायला मिळतोय। सध्या मुंबईतली जी लाईफलाईन म्हणून ओळखली जाते प्रवासासाठी, ती म्हणजे रेल्वे वाहतूक अद्याप ठप्प झालेली नाहीये, प्रेक्षकांना सांगायला हवं। मात्र रेल्वे वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे, कारण की प्रामुख्याने माटुंगा आणि सायन या परिसरामध्ये जे पाणी साचतं तेच पाणी आपल्याला रेल्वेच्या ट्रॅकवरती साचल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे माटुंगा आणि दादर या भागामध्ये ज्या रेल्वे जात आहेत, प्रामुख्याने मध्य रेल्वेच्या, त्या भागामध्ये रेल्वेची वाहतूक ही धीम्या गतीने सुरू आहे। रेल्वे लाईन अद्याप ठप्प झालेली नाहीये, रेल्वे वाहतूक ही सुरळीतरित्या सुरू आहे, कारण की याच वेळेला प्रामुख्याने आता 10च्या वेळेला चाकरमानी मोठ्या प्रमाणात आपल्याला कार्यालयामध्ये जाताना पाहायला मिळत असतात। अशा वेळेला कोणताही गैरसमज होऊ नये, अन्यथा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला जी लाईफलाईन म्हणून ओळखली जाते रेल्वे, ती आपल्याला ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। मात्र सध्याची तशी स्थिती नाहीये, रेल्वे वाहतूक ही आपल्याला धीम्या गतीने सुरू आहे। याची दोन प्रमुख कारण आहेत, एक म्हणजे ढगाळ वातावरण आणि दुसरं म्हणजे पडणारा मुसळधार पाऊस। पावसाचा जोर हा अद्यापही असा जर कायम राहिला तर प्रामुख्याने सायन रेल्वे स्टेशन असेल, कुर्ला असेल किंवा माटुंगा असेल, या तीनही स्थानकावरती आपल्याला पाणी साचताना पाहायला मिळू शकतं। मात्र तुर्तास तरी माटुंगा रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवरती पाणी साचल्या कारणामुळे माटुंगा टू दादर या भागामध्ये जी रेल्वे जाते ती आपल्याला धीम्या गतीने जाताना पाहायला मिळते। मात्र उर्वरित ठाण्याकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जी रेल्वे वाहतूक सुरू आहे ती धीम्या गतीने सुरू आहे। जलद ट्रॅकवरती अद्याप कोणताही अडथळा नाहीये, जलद ट्रॅकवरची वाहतूक ही सुरळीतरित्या सुरू आहे। मात्र जी स्लो ट्रॅकवरची वाहतूक आहे ती प्रामुख्याने सायन, माटुंगा, दादर ह्या परिसरामध्ये धीम्या गतीने सुरू आहे। तुषार, या सगळ्या अपडेटसाठी धन्यवाद। आपण वेळोवेळी प्रेक्षकांना याची माहिती देत राहू, कशा पद्धतीनं रेल्वे वाहतूक सुरू आहे, कशा पद्धतीनं मुंबईमध्ये रस्ते वाहतूक सुरू आहे आणि इतर काही पावसासंदर्भातले अपडेट आहेत ते, कुठे पाणी साचलंय, कुठे काय परिस्थिती आहे आणि ही सगळी परिस्थिती बघून न्यूज 18 लोकमतवरती बातमी बघूनच घराबाहेर पडा, असं देखील आवाहन आपण आपल्या प्रेक्षकांना करूयात। मुंबईला मुसळधार पावसानं तर झोडपून काढलेलंच आहे। या पावसामुळे शहराच्या अनेक भागामध्ये जे पाणी साचलंय, किंग सर्कल भागात साचलेलं पाणी आज सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यानची अगदी ताजी दृश्य
मुंबईतल्या किंग्स सर्कल इथली ही थेट दृश्य आपण बघतोय। वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे, वाहतूक सुरू आहे मात्र अगदी धीम्या गतीनं सुरू आहे, कारण रस्त्यामध्ये पाणी साचलंय। मुसळधार पावसाचा परिणाम आणि प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला की लगेचच मुंबईतल्या सखल भागामध्ये पाणी साचतं। त्यापैकी किंग्स सर्कल हा एक भाग आहे जिथे लगेचच पाणी साचतं। अगदी आत्ताची ताजी दृश्य आहेत आणि तिथं वाहतूक कोंडी झाली आहे। हा जे ब्रिज आहे, नवीन ब्रिज, तिथं सुद्धा वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। याचं कारण म्हणजे साचलेलं पाणी। अगदी वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। ही अगदी पीक आवर आहे ज्यामध्ये लोक आपल्या ऑफिसेससाठी कामासाठी निघालेले असतात बाहेर, आणि त्यातच साचलेलं पाणी आणि मुसळधार पाऊस यामुळे मुंबईतल्या वाहतुकीला आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ब्रेक लागला असं म्हणावं लागेल। आत्ताची ताजी दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय, त्याच संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर यांच्याकडनं। तुषार, जे फ्लायओव्हर इथे सुद्धा वाहतूक कोंडी झालेली, आणखी कोणकोणती अशी ठिकाणं जिथे ट्रॅफिक जॅम आहे? श्वेता, आपण जर पाहिले असेल तर मुंबईमध्ये प्रामुख्याने जे फ्लायओव्हर असेल किंवा मध्य मुंबईमध्ये आपल्याला काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार आपल्याला वाहतूक कोंडीचा फटका बसताना पाहायला मिळतोय। जे फ्लायओव्हरवरती आपल्याला काही वेळापासून पाणी देखील साचल्याचं पाहायला मिळतंय आणि याचमुळे जे फ्लायओव्हरवरती मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक कोंडी सुरू आहे, कारण की जे फ्लायओव्हरचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये ब्रिजवरून मोठ्या प्रमाणात गाड्या जात असतात, कारण की त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागत असतं। मात्र सध्या जर आपण चित्र पाहिलं असेल तर ब्रिजवरतीच पाणी साचल्या कारणामुळे वाहतूक पोलिसांनी जी गाड्यांची वाहतूक आहे ती धीम्या गतीने सुरू ठेवण्यास सांगितलेलं आहे, कारण की 10च्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी कार्यालयामध्ये जात असतात आणि आजची जर स्थिती पाहिली असेल तर पावसामुळे अनेक जण आपल्याला चारचाकी वाहनं घेऊन आपल्याला कार्यालयामध्ये जाताना पाहायला मिळतात। मात्र मोठ्या प्रमाणात बाहेर आलेल्या गाड्या आणि जे फ्लायओव्हरवरती साचलेलं पाणी, पडणारा मुसळधार पाऊस यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आपल्याला पहिल्याच दिवशी आपल्याला कार्यालयाच्या दिवशी आपल्याला होताना पाहायला मिळते। तो आदमी चलेगा कैसा, वो काम पे कैसे जाएगा? ये बस का भी प्रॉब्लम है, वो गाड़ी कैसे चला सकता है? ये गाड़ी में तो पानी ही पानी हो गए चारों बाजू में। पहली बारिश में पानी भर गया। पहला बारिश में पानी इतना भर है तो आगे का क्या हो जाएगा मालूम नहीं पड़ता है। ये सीमेंट का रोड बना है तभी से ये पानी जाने का, वो लोग को पानी जाने के लिए मार्ग नहीं है तो पानी कैसा जाएगा? प्रॉब्लम हो रहा है आपको? ये बहुत प्रॉब्लम है अभी। अरे भाई इधर आओ भाई। काही मुंबईकरांच्या या प्रतिक्रिया, कारण पाणी जायलाच मार्ग नाही, सिमेंटचे रस्ते, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवल्यापासून, आणि त्यामुळे जर आत्ताच्या पहिल्या पावसामध्ये ही परिस्थिती असेल तर आणखी पुढे अख्खा पावसाळा जायचा आहे, त्यात काय परिस्थिती निर्माण होईल कल्पनाही करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया एका मुंबईकरांना दिलेली आहे। तर मुंबईतल्या जे रुग्णालय आणि आसपासच्या परिसरामध्ये कसं पाणी साचलंय, पाण्याचा निचरा अगदी सावकाश होतोय, त्यामुळे रस्ते साचलेलं हे पाणी, हीच परिस्थिती आज सकाळी 10 वाजता मुंबईतल्या किंग्स सर्कल इथे सुद्धा बघायला मिळाली। तिथे देखील लोकांना गाड्या हातात घेऊन ढकलत न्यावे लागतायत। काही ज्या पार्क करून ठेवलेल्या टॅक्सी किंवा इतर गाड्या आहेत त्या सुद्धा अगदी 1 फूट 2 फूट पाण्यामध्ये बुडलेल्या दिसतात आणि मुसळधार पाऊस हा मुंबईमध्ये सुरूच आहे। आणि या पहिल्याच पावसामध्ये मुंबईची कशी दाणादाण उडाली आहे हे पुन्हा एकदा दिसतंय। फुटभर पाणी साचलेलं आहे रस्त्यावरती आणि रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्या या पूर्णपणे पाण्यात बुडलेल्या आहेत आणि याच पाण्यातनं मार्ग काढावा लागतोय येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना सुद्धा। मैं तो सो रहा, समझे? ये तो 12 बजे के करीब की बात है। तर मुंबईतल्या अनेक भागांना मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। अगदी रस्त्यावरची दृश्यमानता कमी झाली आहे। कोस्टल रोडवरती वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। इथे दिवसा सुद्धा वाहनांना हेडलाईट ऑन करूनच वाहनं चालवण्याची वेळ आली आहे। सकाळचे 10 वाजलेत तरी सुद्धा अंधारलेलं असं सगळं वातावरण आहे मुंबईतलं, आणि त्यामुळे भर दिवसा सकाळी 10 वाजता गाड्यांना हेडलाईट ऑन ठेवूनच, पार्किंग लाईट ऑन करून गाड्या चालवाव्या लागतायत। दृश्यमानता अगदी कमी झालेली आहे। मुंबईतल्या हजी अली कोस्टल रोड या ठिकाणची ही दृश्य आहेत। कोस्टल रोडवरती संपूर्ण दृश्यमानता कमी झालेली दिसते आणि याच परिस्थितीमध्ये वाहन चालकांना वाट काढावी लागते। त्यासोबत मुंबईतल्या मुसळधार पावसामुळे शिवाजी पार्क परिसरात रस्त्यावरचं पाणी हे साचायला सुरुवात झाली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर शिवाजी पार्क रस्त्यावरती
वाहनांना पाण्यातून वाट काढत जायला लागतंय, जाण्याची वेळ आली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी। मी सध्या शिवाजी पार्क दादर परिसरामध्ये आहे आणि ज्या रस्त्यावरती एरवी आपण बघतो की मॉर्निंग वॉकला सगळी लोक यायची, त्या मॉर्निंग ट्रॅकवरती आज कोणीही दिसत नाहीये। पावसाचा जोर मध्यरात्रीपासूनच वाढलेला आहे आणि राज ठाकरे यांचं निवासस्थान ज्या बाजूला आहे त्या कृष्णकुंजाच्या अगदी बाहेर जी नवीन इमारत कृष्णकुंजाची आहे त्या बाहेर काही प्रमाणात पाणी सुद्धा साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं। याच रस्त्यावरनं वाट काढत वाहनांना पुढे जावं लागतंय। मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर आहे आणि त्यामुळे शिवाजी पार्क परिसरातील मैदान भागात सुद्धा पाणी साचलेलं आहे। त्याचबरोबर रस्त्यांवरती सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। परंतु एकूण जी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण बघितलं तर 50 ते 60 mm पर्यंत पाऊस होऊ शकतो असा अलर्ट हा देण्यात आलेला आहे। नागरिकांनी रेल्वेचं वेळापत्रक बघून घराबाहेर पडावं असं सांगण्यात आहे। मुंबईतील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं पाणी वाढण्याची शक्यता वाढते। पंप सगळीकडे बसवण्यात आलेले आहेत, परंतु सायन, अंधेरी, बोरिवली, कांदिवली त्याचबरोबर मुंबईतील शहर भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढल्यानंतर पाणी भरण्याची शक्यता ही अधिक असते। त्यामुळे अलर्ट हा देण्यात आलेला आहे। मुंबईतील अनेक जे फ्लायओव्हर आहेत, अर्थात जे फ्लायओव्हर असेल जो CSMT कडनं भायखळाच्या दिशेने येतो, त्यानंतरचा लालबाग फ्लायओव्हर असेल, या दोन्ही फ्लायओव्हर्सवरती पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पाण्याचा आणि पावसाचा जोर प्रचंड आहे, त्या प्रमाणामध्ये विसर्ग होत नाही आणि त्यामुळे फ्लायओव्हरवरती सुद्धा ट्रॅफिक कंजेशन, वाहतूक कोंडी झालेला आपल्याला पाहायला मिळते, परंतु कुठेही वाहतूक थांबलेली नाही। स्लो मूव्हिंग ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळते आहे। मुंबईतील हार्बर मार्गावरची वाहतूक सुद्धा 8 ते 10 मिनिटं उशिरानं सुरू आहे, कारण दृश्यमानता जी आहे ती लोकल गाड्यांची कमी झालेली आहे।